कोल्हापुरातील बंद पडलेली ऐतिहासिक राजर्षी शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी छत्रपती शाहू मिल पुनरुज्जीवन समिती काम करतेय। या समितीनं कंपोजिट मिलच्या स्वरूपात राजर्षी शाहू मिलचं पुनरुज्जीवन करण्यासाठी तयार डीपीआर तयार केलाय। आज बुधवारी खासदार शाहू महाराज यांना हा डीपीआर सादर करण्यात आला। 10 एकर क्षेत्रावर 25,000 स्पिंडल क्षमतेच्या या प्रकल्पासाठी अंदाजे 81 कोटींची गुंतवणूक आवश्यक असून सुमारे 300 कामगारांना यामधून रोजगार मिळणार आहे। उत्पादित मालापैकी 40% माल परदेशात निर्यात होणार असून जगातील अत्याधुनिक मशिनरीचा वापर केल्यामुळे शाहू मिल पुन्हा एकदा अग्रस्थानी येईल अशी आशा पुनरुज्जीवन समितीचे बाबा इंदुलकर यांनी व्यक्त केली आहे। राजर्षी छत्रपती शाहू मिल पुनर्जीवन कॉम्पोजिट मिल म्हणून, कॉम्पोजिट म्हणजे नुसतं स्पिनिंग नाही तर स्पिनिंग बरोबर विविंग असेल, निटिंग असेल, प्रोसेसिंग असेल। पहिल्या टप्प्यामध्ये फक्त विविंग करणार आहोत। 81 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे। या प्रकल्पामध्ये 21 कोटी रुपये वजा केले कारण जागा आणि इमारत आमच्या शिल्लक आहे। 81 कोटातनं 21 कोटी रुपये वजा करायचे। 25,000 स्पिंडल, 24 तास मिल चालणार। प्रथममध्ये सुरुवातीला 300 लोकांना आम्ही नोकरी देणार। त्यांचा पगार कायद्यानुसार मिनिमम वेज ॲक्टप्रमाणे मिळणार। कामगार कायदे सगळे त्यांना लागू होणार। वर्षाला जवळपास 68 लाख किलो कापसावर प्रक्रिया केली जाणार। जवळपास त्यातनं 130 कोटी रुपयाचं वार्षिक उलाढाल होईल आणि त्यातून सर्व खर्च जाता शाहू मिलच्या पदरी 4 कोटी रुपये निव्वळ नफा म्हणून राहणार आणि ह्यातलं जे काही उत्पन्न होणार आहे त्यातलं 40% उत्पादन हे परदेशामध्ये एक्सपोर्ट होणार, ज्यामुळं देशातल्या परदेशी गंगाजळीमध्ये शाहू मिलच्या माध्यमातून त्याच्यामध्ये भर पडणार आहे। यावेळी खासदार शाहू महाराज यांनी हा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार तयार करण्यात आला असला तरी सर्व स्थानिक आमदार आणि खासदारांना भेटून त्यांना अहवाल सादर करून त्यांच्याकडून सूचना घ्याव्यात असं समितीला सूचित केलं। लोकप्रतिनिधींच्या सूचना अहवालात समाविष्ट करून अंतिम अहवाल शासनाकडे सादर करूया असं त्यांनी सांगितलं। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे यांनी हा अहवाल टेक्स्टाईल क्षेत्रातील अनुभव असलेल्या आमदारांचे मार्गदर्शन घेऊन तयार केला असल्याचं सांगितलं। जिल्हाधिकाऱ्यांकडून सद्यस्थितीचा अहवाल मागवून पालकमंत्र्यांसमोर अहवाल सादर करून मुख्यमंत्र्यांना थेट प्रस्ताव पाठवूया असं त्यांनी सांगितलं। दरम्यान राजर्षी शाहू मिलचा हा डीपीआर खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार असून सर्वसामान्य नागरिकांना तो पाहता येणार आहे। नागरिकांच्या सूचनाही विचारात घेतल्या जाणार आहेत। सर्वांच्या सूचना समाविष्ट करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीला दिलीप देसाई, बाबा पार्टे, अनिल कदम, काकासाहेब पाटील, राजू जाधव, ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे यांच्यासह राजर्षी शाहू मिल पुनरुज्जीवन समितीचे सदस्य उपस्थित होते।